वैद्यकीय उपचारांसाठी भाऊ-वडिलांसह छत्रपती संभाजीनगर येथे जात असलेल्या गेवराई तालुक्यातील सचिन भागवत पानखडे वय 31 राहणार राजपिंपरी या तरुणाचा सुसाट हायवाखाली चिरडून अंत झाला. काल सोमवारी सकाळी धुळे-सोलापूर महामार्गावरील आडगाव जवळ हा अपघात झाला. मूळ गेवराई तालुक्यातील राजपिंपरीचे रहिवासी असलेले सचिन भागवत पानखडे हे शेती करत होते. गेल्या काही दिवसापासून सचिन यांची प्रकृती खराब होती. स्थानिक रुग्णालयामध्ये अपेक्षित उपचार होत नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगरात रुग्णालयातील डॉक्टरांकडे उपचार घेण्याचे ठरवले होते. सचिन, त्यांचे वडील व चुलत भावासह सकाळी सोलापूर ते धुळे महामार्गाने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले असता झाल्टा फाटच्या पूर्वी लागणाऱ्या आडगाव उड्डाणपुलाजवळील सर्व्हिस रोडवर लघुशंकेसाठी त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली. लघुशंका करून पुन्हा कारच्या दिशेने जात असताना सुसाट वेगात आलेल्या हायवा चालकाने सचिनला जोरात धडक दिली. हायवाचा वेग इतका होता की जवळपास 70 ते 80 फूट सचिनला चिरडत नेले. मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी धाव घेतली. डोके, छातीला गंभीर दुखापत झाल्याने सचिनचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे अंमलदार सुनील सुरसे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. चालक हायवा सोडून पसार झाला. त्याचा शोध सुरू असल्याचे सुरसे यांनी सांगितले. मयत सचिन भागवत पानखडे यांचे अवघ्या काही महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर गावाकडे अंत्यसंस्कार करण्यात आले.